भारत माता की एकदा दोन्ही हात वरती करून. तुम्हाला आम्ही पाहतो, तुम्ही आम्हाला पाहू शकत नाही, पण आम्ही तुम्हाला पाहत आहे. आणि जे भारतामध्ये राहतात आणि ज्यांना भारत माता की बोलासाठी लाज वाटते त्यांनी सुद्धा हे पाहायला पाहिजे की ज्या मातीत आपण जन्माला आलो त्या मातीचा अभिमान आणि स्वाभिमान कायले म्हणतात. एकदा जोरात सगळ्यांनी हात वरती करून भारत माता की, भारत माता की. आदरणीय मंचवर उपस्थित आपले सगळ्यांचे लाडले आमचे रवीजी, आमचे संजू भाऊ, वानखडे काका, ढोकेताई, सुनील भाऊ, तडेजा काका, संजू भाऊ नरवणे, आंबेडकर दादा आपलं स्वागत आहे स्वाभिमान मध्ये. मी बीजेपी जरी असली पण हा परिवार एकच आहे. आणि आशिष भाऊ गावंडे, हरीश दादा, हरीश काका चरपे, सचिन भाऊ भिंडे, नितीन भाऊ गोरेकर, कौशिक अग्रवाल, कविता ताई आणि जेवढेही इथे आज दिवाळी उत्सव करण्यासाठी काही अकोल्यावरनं आले आहे, काही यवतमाळवरनं आले आहे, काही अमरावतीवरनं आले आहे, काही जळगाववरनं आलेले आहे. बरेचसे लोक वेगळे वेगळे आमच्या जिल्ह्याचे कॉर्नर छोटे छोटे गावापासून लोक आले आणि खूप त्रास होतो. कारण हँडिकॅप असल्यानंतर एवढे लांबवरनं येणं. पण हा परंपरा जेव्हा आम्ही सुरू केली, दिवाळी सगळे साजरी करतात, सगळ्यांच्या घरात खूप उत्साह राहते, वेगळे वेगळे फराळ असतात, सगळे आपल्या परिवारांमध्ये खूप खुश असतात आणि सगळ्यांनी खुश राहिले पाहिजे. पण आमच्या सारखे लोकांना जेव्हा आम्ही यांच्यासोबत दिवाळी साजरी करतो, खऱ्या अर्थाने दिवाळी काय असते, जे जीवनात आपल्यापासून खूप दुःखी असतात, ज्यांना देवाने दिलेली काही कमतरता असते, ते घेऊन आपला जीवन एवढे सुंदर पद्धतीने जगतात. बरेचसे विद्यार्थी इथे ग्रॅज्युएशन करत आहे, काही फायनल वर आहे, काही 12th कंप्लीट केलेले आहे. असे विद्यार्थी सुद्धा जेव्हा त्यांना विचारते की फायनल 12th मध्ये किती आले, फर्स्ट इयर मध्ये किती आले, तर बरेचसे विद्यार्थी जे हँडिकॅप आहे त्यांना काही 75% आहे, 80% आहे. देवाने दिलेली एक ताकद आहे. जीवन जर कोणाला जगाचं असन, स्वतःचं दुःख विसरायचं असन, तर मला वाटते यांना पाहून आपण सीख आपल्या जीवनामध्ये घेतली पाहिजे की जीवन कायला म्हणतात, जगणं कायला म्हणतात. रवीजी तुम्हाला तुमच्यासाठीच आहे. जेव्हा सगळे विरोधी एक होतात, मागच्या वर्षी ताई कविता ताई तुम्हाला आठवत असेल की माझा पराभव झाला होता, मी खूप दुःखी होती. आणि ज्या दिवशी आपण दिवाळीचा कार्यक्रम घेतलं त्यावेळी मी स्टेजवर बसून हे विचार करत होती की मी फक्त पराभूत झाली तर एवढी दुःखी आहे. आणि जीवनात एवढे कमतरता असणारे लोक जेव्हा शिक्षण घेतात, नोकरी करतात, गव्हर्नमेंट जॉबसाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये राहतात आणि एक्झाम देतात, तर यांचा दुःख मोठा की माझं दुःख मोठं. आणि ते घेऊन ते दिवाळीमध्ये ऊर्जा घेऊन पूर्ण जिल्ह्यात फिरली आणि जिथे जिथे मला जे जे वाटलं आणि तिथे तिथे ताकदीने मेहनत केली की जर हे लोक जगू शकते तर मी माझ्या जीवनात यांना उदाहरण घेऊन, यांचं एक्झाम्पल घेऊन मी माझ्या जीवनामध्ये तेवढाच संघर्ष परत केला पाहिजे. आणि ते केलं. आणि मागेही मी सांगितलं होतं तुम्ही सगळे आले आहेत, रवी भाऊंना काही लोकांनी मुलगा म्हणून, काहींनी आपला भाऊ म्हणून, काहींनी आपल्या परिवाराचा सदस्य म्हणून सगळ्यांनी आशीर्वाद देऊन जा. कारण माझे पराभवानंतर रवीजींचा इलेक्शन होता आणि तेव्हा तुमचे प्रत्येकाचा आशीर्वाद, एक आशीर्वाद म्हणून त्यांच्या डोक्यावर हात जेव्हा तुम्ही सगळ्यांनी ठेवलं तेव्हा असं वाटलं कि जिनके सर पे ऐसे लोगों का हाथ है जिनको दुनिया से कोई स्वार्थ नहीं, तो रवि जी का बाल भी कोई बाका नहीं कर सकता. आणि त्याच्यानंतर जे लीडनी रवीजी या मतदारसंघामध्ये 70, 75, 80 हजाराची लीडनी जिथे सगळे
विरोधी एक झाले होते. मला एक माहिती आहे, प्रत्येकाचे हातात जेव्हा किराणा देतो आणि प्रेम आणि कौतुकाचा थाप जेव्हा पाठीशी रवीजींचे पडला तुमच्या सगळ्यांचं, त्याचाच परिणाम होता की रवीजी 80,000 मतांनी बन्नेरा मतदारसंघामध्ये निवडून आले आणि परत आमदार झाले. काही लोक बरेचसे नौटंकी नाटक करतात. रवीजी, शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बिकट आहे, खूप खराब आहे. आम्ही ग्राउंडवर फिरत असताना आम्हाला माहित आहे की शेतकऱ्यांची परिस्थिती खराब आहे. देवानी दिलेला जे यावेळी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये बरेचसे राज्य, पूर्ण देशामध्ये खूप जास्त इफेक्ट झाले होते आणि शेतकऱ्यांचे खूप हाल झाले होते. पण आमचे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीजींच्यावर आमचाही भरोसा आहे आणि आमच्या शेतकऱ्यांचाही भरोसा होता की जर आम्हाला देवानी यावेळी चोट दिली, त्याला चांगला करण्याचं काम आमचे राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे आपले आणि तुमचे देवाभाऊच करू शकतात. रवीजी, मी तर 13 वर्ष झाले पॉलिटिक्स मध्ये, खूप मोठे नेते होऊन गेले, महाराष्ट्रातून कृषी मंत्री होऊन गेले, पण जे पॅकेज शेतकऱ्यांसाठी या महाराष्ट्रामध्ये देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीसजींनी ज्या पद्धतीने दिलं, दुसरा कोणताही मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री देशाचं, दुसरा कोणीही भूतो ना भविष्यवाला पॅकेज देऊन शेतकऱ्यांना विश्वास दिला की शेतकऱ्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्याचा मुलगा आणि आमचे सारखे प्रतिनिधी जेही लोक पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत होते, त्यांनी आपल्या आपल्या जिल्ह्याची परिस्थिती सांगितली. जेव्हा अमरावती जिल्हा बाहेर केला होता तेव्हा आम्ही त्यांना माहिती दिली. आपला अमरावती जिल्हा त्यांनी समावेश करून घेतलं. मला वाटते, आणि कविताताई, मागे आपण दिवाळीचीच वेळी त्यांना दिवाळी प्रेझेंट मागितलं होतं, मुख्यमंत्री साहेबांना मागितलं होतं की नाही मागितलं होतं? किती लोक होते मागच्या वर्षी? आपण सगळ्यांनी मुख्यमंत्रीला डिमांड केली होती की आमचे पगार वाढले पाहिजे. आपण सगळेच होतो ना, सगळेच होतो. आणि आपण स्पीकरवरच त्यांना मागितलं होतं की मी आता खासदार नाहीये, पण खासदार असताना मी पार्लमेंटमध्ये मांडलं होतं की 1500 रुपये जे आम्हाला पहिले 600 ते 1500 मी केले आणि 1500चे आता 3000 रुपये झाले पाहिजे. तर आपले देवाभाऊनी 2500 केले की नाही केले? केले की नाही केले? एकदा जोरदार देवाभाऊसाठी जोरदार टाळ्या. मी रवीजीला मागे सांगितलं होतं, रवीजी आता तुमचे इलेक्शन आहे, मी पार्लमेंटमध्ये बोलू शकत नाही. मी रवीजींना सांगितलं होतं की मी पार्लमेंटमध्ये नाही आहे, मी पार्लमेंट माझा पराभव झालाय. तर यावेळीच तुम्ही निवडून गेल्यानंतर सगळ्यात पहिला विषय जर तुम्हाला अधिवेशनात मांडायचा आहे तर ते आमचे या वर्गासाठी मागायचं, ज्यांना 1500 भेटताय, जे मी काम केंद्रातून करून आणलं होतं. आता आपली जबाबदारी राहील पुढे 1500चे 3000 करणं, पण आपल्याला 2500 ही सरकारने करून दिले. त्याच्याकरिता आमचे देवाभाऊच्या आणि या सरकारचे बरेचसे नौटंकी करून राहिले. रवीजी खूप नौटंकी करत आहे. ते म्हणतात कोणावरही काही टीका करायची इच्छा माझी नसते, कोणावर काय बोलायचं त्याची इच्छा नसते. आम्ही कामं करणारे लोक आहे, कर्मावर भरोसा करणारे लोक आहे. ते आज बाहेर फिरून जे सांगतात आहे की सगळ्या आमदारांना मारून टाका, गळे कापा, काय म्हणतात? आमदारांना मारून टाका, कापून टाका, है ना दादा? काय म्हणतात? कापून टाका. कापला पाहिजे का त्यांना? आमदारांचे गळे कापले पाहिजे काय? त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे, दादा तुम्ही सुद्धा 4 टर्म आमदार होते, तुम्ही 4 टर्म आमदार होते, तुम्ही मंत्री होत्या, तेव्हा तुम्ही शेतकऱ्यांसाठी तुमची पोटदुखी बाहेर नाही आली. आता आमदारकी गेल्यानंतर शेतकरी आठवते.
हँडिकॅप लोक आठवते किती शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिना देऊन त्यांच्या मुलांचे लग्न करून घेतले. दादा तुम्ही सांगा बरं, हिशोब द्या मला. किती हँडिकॅप लोकांसाठी तुम्ही मंत्री जेव्हा होत्या, जेव्हा मंत्रालय तुमच्या अंडरमध्ये दिला, किती हँडिकॅप लोक असे आहे ज्यांना आम्ही घर बांधून दिले. तुम्ही किती हँडिकॅप लोकांना, किती बेरोजगार लोकांना तुमच्या पगारातून तुम्ही त्यांना घर बांधून दिले. तेवढा दादा तुम्ही मला सांगा. आज तुम्ही मान कापाची गोष्ट करताय आमदारांची. तुम्ही 4 टर्म होते तेव्हा तुम्ही संत्रा प्रकल्पासाठी का बोलले नाही? चांदूर बाजारमध्ये एवढा मोठा संत्रा उत्पादन होते. आमची फिन्ने मिल बंद होती, तुम्ही कामगार मंत्री होता तेव्हा तुम्ही फिन्ने मिल बद्दल का बोलले नाही? दादा तुम्ही माझ्या जिल्ह्याचा आहे, तुम्हाला दिवाळीची शुभेच्छा देते. पण जर काही इथे प्रॉब्लेम झाली असेल तर त्याचा इलाज सुद्धा करून घ्या. एवढीच एक लहान म्हणून, बहीण म्हणून तुम्हाला शुभेच्छा देऊ शकते दिवाळीची. आज बरेचसे लोक महाराष्ट्रामध्ये म्हणतात एक आले, एक आले, एक झाले, एक होऊन गेले, परिवार एक झालं. परिवार एक होणं हा आमची संस्कृती परंपरा आहे. आम्ही सगळ्यांनी जपली पाहिजे, सगळे एकत्रित राहिले पाहिजे, हा आमचे मोठे सगळे आम्हाला सांगत होते. पण स्वार्थासाठी एक होणं आणि विचारांसाठी एक होणं, आपण कशासाठी जुळलोय? आपण कशासाठी जुळलोय? आपला विचार एक आहे म्हणून आपण जुळलो ना, की स्वार्थासाठी, प्रेमासाठी? असे बरेचसे 2 भाऊ आहे या महाराष्ट्रामध्ये जे स्वार्थासाठी, जेव्हा बाळासाहेब ठाकरेजींचं निधन झालं ते शांत झाले, त्यावेळी त्यांना हे वाटलं नाही की आमचे वडिलांचे विचार होते म्हणून आम्ही दोघे भाऊनी एकत्रित आलो पाहिजे. तेव्हा तोंड न पाहणारे आज सत्याची एवढी लालच लागली त्यांना की एकमेकाचे गळे लागत आहे. मला असं वाटते विचारांसाठी ते दोन्ही भाऊ एक आले असते तो पूर्ण महाराष्ट्राने त्यांचा स्वागत केला असता. जे बाळासाहेब ठाकरेजींना मानत होते ते सगळे त्यांच्या गळ्यात हात टाकले असते. पण आज पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे की 2 भाऊ एकत्रित आले कशासाठी? त्याचे कारण काय? त्याचं कारण फक्त सत्ता आणि खुर्ची. आणि खुर्ची आल्यानंतर त्याच्यातून पैसे, करप्शन, मुंबई सारखे शहरांमधून किती मोठा पैसे खाऊ शकतो, तोड्या करू शकतो, कोणती कंपनीतून, कोणते बिल्डरकडनं, कोणत्या कंपन्याकडनं कसे पैसे घेऊ शकतो, फक्त एवढ्यासाठी दोन्ही भाऊ जे तोंड पाहत नव्हते, चेहरा पाहत नव्हते, दिवाळी सोबत साजरी करत नव्हते, मेला कोणी तर एकमेकाचा तोंड पाहत नव्हते. आज येणारं भविष्यात मुंबईची कॉर्पोरेशन आहे, मुंबई महानगरपालिका पाहिजे हातात, म्हणून 2 भाऊ एक सोबत आलेले आहे. ते ठाकरे परिवार हा मजबुरीचं नाव झालेला आहे. नाही ते बाळासाहेब ठाकरेजी स्वतःच्या रक्तामध्ये भगवा घेऊन फिरणारे या लोकांना हिरवशी प्रेम झालेला आहे. तर त्यांना इथूनच दंडवत करते की आपला इमान आणि रक्त फक्त पैशासाठी विकू नका. बाळासाहेब ठाकरेजींनी आपले विचारासाठी जगणं आणि त्यांच्या विचारावर आमचे सारखे बरेचसे युवा या महाराष्ट्रामध्ये जगतायत. मी देशावर मोदीजी आहेच, सगळे टीके करतात, बोलते शेर चलते हैं ना तो गांव के जितने कुत्ते होते हैं वो सब एक हो जाते हैं. होते कि नहीं होते? जब शेर चलता है तो सब एक हो जाते हैं. वैसे मोदी जी के पीछे सब लगे हुए. आत्ताही ते म्हणतात बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री होणार आहे, दुसरा कोणीच होऊ शकत नाही. कारण ज्या पद्धतीने तिथे प्रचार चालत आहे ताई, काश्मीरमध्ये जेव्हा आतंकी हल्ला झाला तर ऑपोजिशन नेत्यांनी काय म्हटलं? त्यांनी हे नाही म्हटलं की आमच्या सैनिकांचं कौतुक केलं पाहिजे, आमच्या सैनिकांनी
मोठी दुर्घटना होऊन तो वाचवलं, त्यांनी मोदींवर टीका केली. आणि जेव्हा आपण हल्ला केलं तेव्हाही त्यांनी मोदीजींवर टीका केली. इथून समजते कि ऑपोजिशन कितना कमजोर हो गया है. मजबूत आदमी काम करता है और कमजोर व्यक्ति उसे रिएक्ट करता है. आणि आज आपल्याला सगळ्यांना दिवाळीच्या निमित्ताने आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी, स्वाभिमानचे सगळे पदाधिकारी, काही माझी नगरसेविका, सेवक जे इथे आणि ज्यांना येणाऱ्या भविष्यात नगरसेवक व्हायचा आहे, दिवाळीच्या निमित्त सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देईन. शुभेच्छा देताना एवढंच सांगन, पद कधी येते, कशा येते, कोण पदावर विराजमान होते, पण मी आपल्याला एवढीच विनंती करीन, पद आल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नेहमी म्हणायचे की माणूस द्या, माझा माणूस द्या, आणि त्या माणुसकीसाठी आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. एवढंच सगळ्यांना विनंती करीन. आणि आपल्याला आपण जेवढेही लोक इथे आले बाहेरून, सगळ्यांना मनापासून दिवाळीची खूप खूप शुभेच्छा देते. और कॉर्पोरेशन मध्ये, जिल्हा परिषद मध्ये यावेळी दुसरा कोणताही नाव नाही, फक्त भारतीय जनता पार्टीचंच कमळ हे लागणार आहे. सगळे साथ द्यान का? जेवढेही आहे इथे उभे, जिथे कुठे राहिले, भारतीय जनता पार्टीचं, भारतीय जनता पार्टीचं